हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेसमध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे आणि सेंटेन्सचं मराठीमध्ये काय मीनिंग होतं ते सुद्धा आपण आज बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अनटुवर्ड. अनटुवर्डचं मीनिंग काय होतं? तर अनएक्सपेक्टेड अँड इनअप्रोप्रिएट ऑर इनकन्व्हिनियंट असं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं अनटुवर्डचं. अनटुवर्डचं मीनिंग काय मग इंग्लिशमध्ये? अनएक्सपेक्टेड अँड इनअप्रोप्रिएट ऑर इनकन्व्हिनियंट. हिंदीमध्ये मीनिंग होतं अनटुवर्डचं अप्रिय, म्हणजेच काय? तर जे काय आहे अयोग्य आहे किंवा प्रतिकूल आहे त्याला काय म्हटलं जातं? अनटुवर्ड असं म्हटलं जातं. अनिष्ट, प्रतिकूल किंवा अयोग्य याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये अनटुवर्ड. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं अनटुवर्डचं अप्रिय, मराठीमध्ये मीनिंग होतं अनिष्ट, प्रतिकूल आणि अयोग्य किंवा अशोभनीय. सो मराठीमध्ये मीनिंग होतं अनटुवर्डचं अनिष्ट, प्रतिकूल, अयोग्य किंवा अशोभनीय. हिंदीमध्ये होतं अप्रिय आणि इंग्लिशमध्ये काय होतं? तर अनएक्सपेक्टेड अँड इनअप्रोप्रिएट ऑर इनकन्व्हिनियंट. सिनोनिम्स आहेत अनटुवर्डचे अनएक्सपेक्टेड आणि अनएंटिसिपेटेड, आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल आणि पॉझिटिव्ह. सो सिनोनिम्स काय आहेत? अनटुवर्डचे अनएक्सपेक्टेड आणि अनएंटिसिपेटेड, आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल आणि पॉझिटिव्ह. सेंटेन्समध्ये बघूया आता अनटुवर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो आय वॉक पास्ट बट डिडंट नोटीस एनिथिंग अनटुवर्ड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो, मी जवळून गेलो पण मला काहीही संशयास्पद आढळले नाही. सो इथे अनटुवर्ड म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? संशयास्पद. ओके, काय आहे? आय वॉक पास्ट बट डिडंट नोटीस एनिथिंग टुवर्ड, म्हणजेच मी जवळून गेलो पण मला काहीही संशयास्पद आढळले नाही. नेक्स्ट वर्ड आहे सायनोश्युअर. CYNOSURE, सायनोश्युअर. सायनोश्युअरचं मीनिंग होतं अ पर्सन ऑर थिंग दॅट इज द सेंटर ऑफ अटेन्शन ऑर ॲडमायरेशन, म्हणजेच काय होतं? तर सायनोश्युअर. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं सायनोश्युअरचं ध्यान का केंद्र. जसं आपण म्हणतो की केंद्रबिंदू आहे का, आकर्षणाचं केंद्र आहे किंवा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, याला काय म्हटलं जातं? सायनोश्युअर असं म्हटलं जातं. जो सायनोश्युअरचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं अ पर्सन ऑर थिंग दॅट इज द सेंटर ऑफ अटेन्शन ऑर ॲडमायरेशन. हिंदीमध्ये मीनिंग होतं सायनोश्युअरचं ध्यान का केंद्र, आणि मराठीमध्ये काय होतं? आकर्षणाचे केंद्र आणि कौतुकाचा विषय. सो मराठीमध्ये काय मीनिंग होतं सायनोश्युअरचं? आकर्षणाचे केंद्र आणि कौतुकाचा विषय. सिनोनिम्स आहेत फोरफ्रंट आणि हार्ट. सिनोनिम्स काय आहेत? सायनोश्युअरचे फोरफ्रंट आणि हार्ट. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे सायनोश्युअरला? दॅट कंपनी इज द सायनोश्युअर फॉर एनीवन विशिंग टू मेक इट इन द म्युझिक बिझनेस. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर संगीत क्षेत्रात यशस्वी होऊ इच्छणाऱ्या प्रत्येकासाठी ती कंपनी आकर्षणाचे केंद्र आहे किंवा आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. सेंटेन्स काय आहे? दॅट कंपनी इज द सायनोश्युअर फॉर एनीवन विशिंग टू मेक इट द म्युझिक बिझनेस. अर्थ काय आहे? संगीत क्षेत्रात यशस्वी होऊ इच्छणाऱ्या प्रत्येकासाठी ती कंपनी आकर्षणाचे केंद्र आहे. सो इथे सायनोश्युअर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आकर्षणाचे केंद्र आहे किंवा आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे इफ्युजिव्ह. EFFUSIVE, इफ्युजिव्ह. इफ्युजिव्हचं मीनिंग होतं एक्सप्रेसिंग फीलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड, प्लेजर ऑर अप्रुव्हल इन अन अनरिस्ट्रेन्ड ऑर हार्टफेल्ट मॅनर. काय आहे इंग्लिशमध्ये मीनिंग इफ्युजिव्हचं? एक्सप्रेसिंग फीलिंग्स ऑफ ग्रॅटिट्यूड, प्लेजर ऑर अप्रुव्हल इन द अनरिस्ट्रेन्ड ऑर हार्टफेल्ट मॅनर. म्हणजेच हिंदीमध्ये अर्थ काय होतो इफ्युजिव्हचा? असंयत. असंयत म्हणजे काय? तर जे भावना प्रधान आहे, ओके, किंवा अति उत्साही आपण त्याला म्हणू शकतो.
सो हिंदीमध्ये मिनिंग होतं इफ्युजिव्हचं असहाय्यत, मराठीमध्ये होतं भावना प्रधान किंवा अति उत्साही. एक्सप्रेसिंग फीलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड, प्लेजर और अप्रुव्हल इन अन अनरिस्ट्रेन्ड और हार्टफेल्ट मॅनर. मराठीमध्ये इफ्युजिव्हचं मिनिंग होतं भावना प्रधान आणि अति उत्साही. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं इफ्युजिव्हचं भावना प्रधान आणि अति उत्साही. सिनोनिम्स आहेत गशी, अनरिस्ट्रेन्ड आणि अनरिझर्व. सिनोनिम्स काय आहेत तर इफ्युजिव्हचे गशी, अनरिस्ट्रेन्ड आणि अनरिझर्व. आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेन्ड, अनडेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि रिझर्व्ड. अँटोनिम्स काय आहेत रिस्ट्रेन्ड, अनडेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि रिझर्व्ड. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे अवर होस्ट गेव अस अन इफ्युजिव्ह वेलकम. सो होस्ट म्हणजे काय होतं तर यजमान. ओके, अवर होस्ट गेव अस अन इफ्युजिव्ह वेलकम म्हणजे काय होतं तर आमच्या यजमानांनी आमचे अत्यंत उत्साही स्वागत केले. इथे इफ्युजिव्ह म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अत्यंत उत्साही. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्रेसेरियो, IMPRESARIO. इम्प्रेसेरियो. इम्प्रेसेरियोचं मिनिंग काय आहे अ पर्सन who manages a performance such as concert or play. जो काय असा एक पर्सन जो कॉन्सर्ट किंवा प्ले मॅनेज करतो. ओके, त्याला काय म्हटलं जातं इम्प्रेसेरियो असं म्हटलं जातं. म्हणजेच तो काय आहे एक आयोजक आहे किंवा व्यवस्थापक आहे, त्याला म्हटलं जातं इम्प्रेसेरियो. सो इम्प्रेसेरियोचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रबंधक, मराठीमध्ये काय होतं प्रवर्तक, आयोजक किंवा व्यवस्थापक. सो इम्प्रेसेरियोचं मिनिंग काय आहे अ पर्सन हू मॅनेजेस अ परफॉर्मन्स, जसं की कॉन्सर्ट किंवा प्ले. जो मॅनेज करतो त्याला म्हटलं जातं इम्प्रेसेरियो. हिंदीमध्ये इम्प्रेसेरियोचं मिनिंग होतं प्रबंधक, मराठीमध्ये मिनिंग होतं प्रवर्तक, आयोजक किंवा व्यवस्थापक. सिनोनिम्स आहेत डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ऑर्गनायझर. डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ऑर्गनायझर हे आहेत सिनोनिम्स इम्प्रेसेरियोचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे इम्प्रेसेरियोला इट वॉज द ऍक्टर्स ड्रीम टू वर्क अंडर द रेनाउंड इम्प्रेसेरियो. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर त्या प्रसिद्ध व्यवस्थापकाच्या, सो रेनाउंड म्हणजे काय होतं प्रसिद्ध, त्या प्रसिद्ध व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करणे हे त्या अभिनेत्याचे स्वप्न होते, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इम्प्रेसेरियो म्हणजे यूज करण्यात आलेला आहे व्यवस्थापक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे वाउचसेफ, VOUCHSAFE, वाउचसेफ. वाउचसेफचं मिनिंग आहे गिव्ह ऑर ग्रँट समथिंग टू समवन इन अ ग्रेशियस ऑर कंडेस्सेंडिंग मॅनर. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग वाउचसेफचं गिव्ह ऑर ग्रँट समथिंग टू समवन इन अ ग्रेशियस ऑर कंडेसेंडिंग मॅनर. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये तर प्रदान करणं, म्हणजेच काय करणे कृपाळूपणे देणे किंवा प्रदान करणे, याला काय म्हटलं जातं वाउचसेफ असं म्हटलं जातं. ओके, किंवा मान्यता देणे. ग्रँट देणे म्हणजे काय होते मान्यता देणे. सो वाउचसेफचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं गिव्ह ऑर ग्रँट समथिंग टू समवन इन अ ग्रेशियस ऑर कंडेसेंडिंग मॅनर. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रदान करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं कृपाळूपणे देणे किंवा मान्यता देणे आणि कृपा करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं वाउचसेफचं कृपाळूपणे देणे, मान्यता देणे आणि कृपा करणे. सिनोनिम्स आहेत वाउचसेफचे ग्रँट, कन्सीड आणि परमिट. आणि अँटोनिम्स आहेत हिंडर, इम्पीड आणि रिफ्यूज. सिनोनिम्स आहेत वाउचसेफचे ग्रँट, कन्सीड आणि परमिट, आणि हिंडर, इम्पीड आणि रिफ्यूज हे आहेत अँटोनिम्स वाउचसेफचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे ही वाउचसेफ द सिक्रेट टू ओनली अ फ्यू चूजन डिसिपल्स. सो या सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर त्याने ते गुपित केवळ काही निवडक शिष्यांना सांगितले. काय आहे मग वाउचसेफ म्हणजे यूज करण्यात काय केलेलं इथे सांगितले. मग काय ही वाउचसेफ द सिक्रेट टू ओनली अ फ्यू चूजन डिसिपल्स, म्हणजेच त्याने ते गुपित म्हणजे सिक्रेट केवळ काही निवडक शिष्यांना, म्हणजेच काय डिसिपल्स. डिसिपल्स म्हणजे काय होतं शिष्यांना सांगितले, आणि इथे वाउचसेफ मध्ये यूज करण्यात आलेला आहे सांगितले म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे चॅरिल, CHARY, चॅरिल.
चॅरीचं मिनिंग होतं हॅव्हिंग ऑर शोईंग अ क्लोज अटेंटिव्हनेस टू अवॉइडिंग डेंजर ऑर ट्रबल. म्हणजेच काय तर अटेंटिव्ह असणे म्हणजेच काय सावध असणे आणि सतर्क असणे. त्याला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं सावधान. सो चॅरीचं मिनिंग आहे हॅव्हिंग ऑर शोईंग अ क्लोज अटेंटिव्हनेस टू अवॉइडिंग डेंजर ऑर ट्रबल. काही डेंजर आहे काही ट्रबल आहे त्याच्याकरता सावध राहणे सतर्क राहणे दक्ष राहणे त्याला म्हटलं जातं चॅरी. सो मराठीमध्ये मिनिंग होतं चॅरीचं सावध दक्ष सतर्क आणि काळजी घेणारा. सो मराठीमध्ये चॅरीचं मिनिंग होतं सावध दक्ष सतर्क आणि काळजी घेणारा. सिनोनिम्स आहेत चॅरीचे व्हेरी कॉशियस आणि केअरफुल आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस अनमाइंडफुल आणि हिडलेस. सिनोनिम्स काय आहेत चॅरीचे मग व्हेरी कॉशियस आणि केअरफुल आणि केअरलेस अनमाइंडफुल आणि हेडलेस हे काय आहेत अँटोनिम्स चॅरीचे. सेंटेन्स काय आहे द डायरेक्टर इज चॅरी अबाउट स्पेंडिंग मनी. सेंटेन्सचा अर्थ काय आहे दिग्दर्शक पैसे खर्च करण्याबाबत सावध आहे. डायरेक्टर म्हणजे होतं दिग्दर्शक आणि सेंटेन्सचा अर्थ काय आहे द डायरेक्टर इज चॅरी अबाउट स्पेंडिंग मनी म्हणजे दिग्दर्शक पैसे खर्च करण्याबाबत सावध आहे आणि इथे चॅरी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सावध म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ट्रॅव्हल TRAVAIL ट्रॅव्हल. ट्रॅव्हलचं मिनिंग होतं अ स्टेट ऑफ ग्रेट सफरिंग ऑफ बॉडी ऑर माइंड. म्हणजेच काय होतं तर एकदम आपण खूप कष्ट करतो किंवा कठोर परिश्रम जे करतो त्याने वेदना जे होते त्याला काय म्हटलं जातं ट्रॅव्हल असं म्हटलं जातं. सो काय आहे अ स्टेट ऑफ ग्रेट सफरिंग ऑफ बॉडी ऑर माइंड म्हणजेच बॉडीची कठोर परिश्रम कष्ट आणि त्याला जे होणारे वेदना असतात माइंडला किंवा बॉडीला त्याला म्हटलं जातं ट्रॅव्हल. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं ट्रॅव्हलचं विपत्ती. मराठीमध्ये काय होतं कष्ट अतोनात श्रम वेदना आणि कठोर परिश्रम. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ट्रॅव्हलचं कष्ट अतोनात श्रम वेदना आणि कठोर परिश्रम. ट्रॅव्हलचे सिनोनिम्स आहेत डिस्ट्रेस ॲगोनी आणि अँग्विश आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट रिलीफ आणि कन्सोलेशन. ट्रॅव्हलचे सिनोनिम्स काय आहेत मग डिस्ट्रेस ॲगोनी आणि अँग्विश आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट रिलीफ आणि कन्सोलेशन. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे ट्रॅव्हलला नो ग्रेटर ट्रॅव्हल दॅन दॅट ऑफ पॅरेंट्स हू हॅव सफर्ड द डेथ ऑफ अ चाइल्ड. सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो ज्या पालकांनी आपल्या मुलाचा मृत्यू सोसला आहे त्यांच्या वेदनाहून मोठी वेदना दुसरी कोणती नाही. तर इथे काय ट्रॅव्हल म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे वेदना म्हणून. ओके सेंटेन्स काय आहे नो ग्रेटर ट्रॅव्हल दॅन दॅट ऑफ पॅरेंट्स हू हॅव सफर्ड द डेथ ऑफ अ चाइल्ड. सेंटेन्सचा अर्थ असा होतो मराठीमध्ये ज्या पालकांनी आपल्या मुलाचा मृत्यू सोसला आहे त्यांच्या वेदनाहून मोठी वेदना दुसरी कोणती नाही. आणि इथे ट्रॅव्हलचा अर्थ म्हणून काय यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये वेदना म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे कॉन्व्होल्युटेड CONVOLUTED कॉन्व्होल्युटेड. कॉन्व्होल्युटेडचं मिनिंग होतं स्पेशली ऑफ एन आर्ग्युमेंट स्टोरी ऑर सेंटेन्स एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू फॉलो. म्हणजे जे काय आहे एकदम कॉम्प्लेक्स आहे म्हणजे एकदम गुंतागुंतीचं आहे त्याला काय म्हटलं जातं कॉन्व्होल्युटेड असं म्हटलं जातं. काय स्पेशली ऑफ एन आर्ग्युमेंट असो स्टोरी असो किंवा एखादा सेंटेन्स असो जो एकदम गुंतलेला आहे म्हणजे जो समजत नाही आहे समजण्यास कठीण आहे एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू फॉलो त्याला काय म्हटलं जातं कॉन्व्होल्युटेड असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं कॉन्व्होल्युटेडचं जटिल. मराठीमध्ये मिनिंग होतं गुंतागुंतीचे किंवा गुंतागुंतीचा. आणखी काय होतो क्लिष्ट किंवा घुमावदार. सो मराठीमध्ये अर्थ होतो कॉन्व्होल्युटेडचा गुंतागुंतीचे किंवा गुंतागुंतीचा क्लिष्ट आणि घुमावदार. सिनोनिम्स काय आहेत कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स आणि इंट्रिकेट आणि अँटोनिम आहेत सिम्पल प्लेन आणि अनकॉम्प्लिकेटेड. सिनोनिम्स आहेत अनकॉन्व्होल्युटेडचे कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स आणि इंट्रिकेट आणि अँटोनिम्स आहेत सिम्पल प्लेन आणि अनकॉम्प्लिकेटेड.
सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, हिज ग्रामर एक्सप्लेनेशन आर टेरिबली कॉन्व्होल्युटेड. सेंटेन्सचा अर्थ काय आहे, त्याचे व्याकरणाचे स्पष्टीकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. सो इथे कॉन्व्होल्युटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे गुंतागुंतीचे. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. ओके, नेक्स्ट वर्ड आहे स्मिडजन. SMIDGEN, स्मिडजन. स्मिडजनचं मिनिंग होतं अ स्मॉल अमाऊंट ऑफ समथिंग, म्हणजे कशाचा पण काय, थोडा भाग. ओके, कशाचा पण कणभर, थोडंसं, खूप कमी, त्याला काय म्हटलं जातं, स्मिडजन असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं थोडा, मराठीमध्ये मिनिंग होतं स्मिडजनचं चिमूटभर, अतिशय थोडं, अतिशय थोडे आणि कणभर. सो स्मिडजनचं मिनिंग काय आहे, अ स्मॉल अमाऊंट ऑफ समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं थोडा आणि मराठीमध्ये काय होतं, स्मिडजनचं मिनिंग चिमूटभर, अतिशय थोडे आणि कणभर. सिनोनिम्स आहेत एस, बिट आणि ड्रिबलेट, आणि अँटोनिम्स आहेत अबंडन्स, बॅरल आणि बोटलोड. काय आहेत सिनोनिम्स स्मिडजनचे, एस, बिट आणि ड्रिबलेट, आणि अँटोनिम्स आहेत अबंडन्स, बॅरल आणि बोटलोड. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, कुड आय हॅव अ स्मिडजन मोर वाईन. कुड आय हॅव अ स्मिडजन मोर वाईन, याचा अर्थ काय होतो, मला आणखी थोडंसं वाईन मिळेल का. सो इथे स्मिडजन मध्ये यूज करण्यात आलेला आहे थोडंसं म्हणून. ओके, नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे रिक्रिमिनेशन. रिक्रिमिनेशनचं मिनिंग आहे an accusation in response to one from someone else. सो याचा अर्थ काय होतो हिंदीमध्ये, अभियोग म्हणजेच काय, तर दोषारोप जो असतो, परस्परामध्ये दोषारोप किंवा एकमेकांवर दोषारोप जो करतो आपण, त्याला काय म्हटलं जातं, रिक्रिमिनेशन असं म्हटलं जातं. सो रिक्रिमिनेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं an accusation in response to one from someone else, म्हणजेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जो असतो, दोषारोप जो असतो, त्याला म्हटलं जातं रिक्रिमिनेशन. हिंदीमध्ये रिक्रिमिनेशनचं मिनिंग होतं अभियोग, मराठीमध्ये मिनिंग होतं परस्पर दोषारोप आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. सो सिनोनिम्स आहेत रिक्रिमिनेशनचे इन्क्रिमिनेशन, चार्ज आणि कंप्लेंट. सिनोनिम्स काय आहेत रिक्रिमिनेशनचे, इन्क्रिमिनेशन, चार्ज आणि कंप्लेंट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, लेट्स नॉट इंडल्ज इन रिक्रिमिनेशन. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, आपण एकमेकांवर दोषारोप करणे टाळूया. सो लेट्स नॉट इंडल्ज इन रिक्रिमिनेशन म्हणजे याचा सेंटेन्सचा अर्थ काय होतो, आपण एकमेकांवर दोषारोप करणे टाळूया. आणि इथे रिक्रिमिनेशनचा यूज करण्यात आलेला आहे एकमेकांवर दोषारोप म्हणून. सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले हिंदीमधले मिनिंग्स. जसे तुम्हाला इझी वाटते, हिंदीमधले मिनिंग जर इझी वाटत असेल तर हिंदीमधले वाचा, मराठीमधले मिनिंग जर तुम्हाला इझी वाटत असेल तर मराठीमध्ये वाचा. पण दररोज तुम्ही 10 वर्ड्स तरी वाचा, किंवा आधीचे जे वर्ड झाले आहे ते तुम्ही एकदा रिवाइज करत चला दररोज. हा सेशन जे रिसेंट सेशन आहे ते स्टार्ट करण्याआधी जे पण आधीचे झालेले आहे सेशन ते तुम्ही जर बुकमध्ये नोट डाऊन केले असेल ते बघा, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF आम्ही प्रोव्हाइड करतो, ते तुम्ही डाउनलोड करत असाल आणि त्याची प्रिंट जर काढत असाल तर ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घेत चला. आणि याची सुद्धा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार व्हिडिओच्या खाली, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ज्यांनी रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे प्रिपरेशन करायला, त्यांना थोडं वोकॅब्युलरी हार्ड जात आहे, त्यांना तुम्ही शेअर करू शकता. किंवा जे आधीपासून ट्राय करत आहे आणि त्यांना वोकॅब्युलरी हार्डच जात आहे, तर त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता की आपण मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मिनिंग्स घेतो म्हणून वोकॅब्युलरीचे. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू.